नमस्कार प्रेक्षकांनो, विण दोघातली तुटे ना या मालिकेच्या येणाऱ्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूपच मोठा असा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय। त्यामध्ये आपण बघतोय प्रेक्षकांनो, रोहन आणि रोहनचे बाबा दोघंही आता समरच्या ऑफिसमध्ये समरला भेटायला आलेले असतात। रोहन म्हणतो की सॉरी बरं का समर सर, आम्ही तुम्हाला न विचारता डायरेक्ट तुम्हाला इकडे भेटायला आलोय। समर खुश होतो। समर म्हणतो अरे असं काय करता, मी बाबांसाठी आत्ताच काहीतरी मागवतो। तेव्हा आता स्वानंदीचे बाबा म्हणतात राहू द्या जावाई बापू। स्वानंदीचे बाबा म्हणतात खरं तर मी तुमच्याशी याबद्दल अगोदरच बोललोय, आज पुन्हा बोलताना मला लाज वाटायला लागली। समर ते ऐकू लागतो आणि हात जोडताच आता स्वानंदीचे बाबा त्यांच्या बायकोच्या वतीने म्हणजेच मंदाकिनीने जे काही कृत्य केले आता पुन्हा एकदा समरची माफी मागतात। समर म्हणतो हे बघा, तुम्ही सॉरी म्हणायची काहीच गरज नाहीये, कारण तुम्ही असं काही केलेलंच नाहीये। आणि रोहन म्हणतो सर अधीरा कशी? समर म्हणतो की ती खूप हर्ट झालीये। समर म्हणतो रोहन तू हे मला विचारण्यापेक्षा तिच्याशी स्वतःहून का नाही बोलत? आता रोहन गप्प असतो। तर तेवढ्यात मित्रांनो स्वानंदीचे बाबा म्हणतात जावाई बापू अहो त्याला सुद्धा खूप अपराध्यासारखं वाटतंय। आता मात्र समर म्हणतो रोहन तू ना फोन करायचा की नाही, तिच्याशी बोलायचं का नाही हे तू ठरवायचं। समर म्हणतो हे बघ रोहन, तुम्ही दोघांनी एकमेकांशी जर बोललं नाही, कम्युनिकेट केलं नाही तर दुसरं कोणी काहीच करू शकणार नाही। आता रोहनचे बाबा म्हणतात जावाई बापू तुमचं म्हणणं अगदी 100% खरं आहे, पटतंय मला। रोहनचे बाबा मात्र म्हणतात, रोहन म्हणतो अरे आता भांडण पुरे झालं, तुम्ही दोघांनी आता एकमेकांशी बोलायला हवं। समर म्हणतो रोहन आता प्रेम महत्त्वाचं आहे की बोलणं महत्त्वाचं आहे हे तू ठरव बाबा। समर म्हणतो काही कर रोहन, तू स्वतःच्या बायकोला टाळू नकोस। आता स्वानंदीचे बाबा म्हणतात हे बघ रोहन, मतभेद होत असतात रे, त्यापेक्षा नातं महत्त्वाचं असतं। आणि इकडे मात्र मित्रांनो समर मंदाकिनी जे जे काही बोलली त्यामुळे सुद्धा खूप अपसेट झाला, मला सुद्धा राग आला असं म्हणतो। अधीरा सुद्धा खूप हर्ट झाली, हे आता रोहन आणि त्याच्या बाबाला समर बोलतो। तरीसुद्धा या सगळ्याच्या गोष्टी मागे आपण टाकून मी अधीरासाठी पुन्हा एकदा तुमच्या समोर आलो असं समर बोलतो। आणि त्याचं कारण म्हणजे या सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या दोघांचं नातं। रोहन असा मोलाचा सल्ला आता समर रोहनला देतो, तुमचं प्रेम, तुमचं घर, तुमचा संसार टिकवणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असल्याचं समर आता रोहनला सांगतो। आणि जर हे हवं असेल तर बाकीच्या कुठल्याही गोष्टीला काहीच महत्त्व नाही असा मोलाचा सल्ला आता समरने रोहनला दिलेला असतो। पण त्याच्यासाठी तुम्ही एकमेकांशी बोलणं, एकमेकांशी कम्युनिकेट करून समजून घेणं हेच महत्त्वाचं आहे ना रोहन, असं मात्र समर आता बोलतो। तो म्हणतो हे बघा, तुम्ही दोघांनी लग्न करण्याच्या वेळेस जो काही स्टँड घेतला होता एकदम ठामपणे एकमताने, तसा स्टँड आता घेण्याची वेळ आली रोहन, आणि तो स्टँड आता तुम्ही घेतला पाहिजे असं समर सांगतो। तर मित्रांनो दुसरीकडे आपण बघतोय की मल्लिका आणि मंदाकिनीला फ्लॅट बघायला इकडे आणलेलं असतं। आता तो अलिशान अतिशय सुंदर असा फ्लॅट बघून त्या मंदाकिनीचे तर डोळेच फिरतात। मंदाकिनी खूप खुश होते। मंदाकिनी म्हणते की बापरे एवढा सुंदर, आणि तेवढ्यातच मल्लिका म्हणते की या आता स्वप्नातून बाहेर या। पुन्हा आता मल्लिका मंदाकिनीला म्हणते कसा वाटला फ्लॅट? तर हसतच मंदाकिनी म्हणते खूपच सुंदर फ्लॅट आहे। आता मंदाकिनी असं म्हणते की आम्ही जो फ्लॅट बघितला होता त्याच्यापेक्षा एकदम मस्त आणि खूपच सुंदर आहे, मोठा आहे। आता हसतच मल्लिका म्हणते की हा 4 BHK आहे। ते ऐकून मात्र मंदाकिनीची तर बोलतीच बंद होते। मित्रांनो मंदाकिनी काय म्हणते 4 BHK, आणि लगेच आता त्या 4 BHK फ्लॅटच्या चाव्या आपल्या हातात हलवत आता मल्लिका ही मंदाकिनीकडे बघत असते। मल्लिका म्हणते हा फ्लॅट तुमच्या ताब्यात आला ना, तुमच्या सोसायटीतल्या बायकांना बोलवा बरं का, त्यांच्या तरी नशिबात कुठे असणार आहे इतका मोठा फ्लॅट। आता मात्र मंदाकिनी खूप खुश होते आणि आता मंदाकिनी म्हणत असते की आपल्या दोघीचं कसं एकदम सारखे विचार आहेत, माझ्या मनामध्ये सुद्धा हाच विचार आला होता। आणि पटकन आता मंदाकिनी त्या फ्लॅटच्या चाव्या आता मल्लिकाला मागते। मल्लिका म्हणते आत्ता नाही बरं का, आमच्या अधीराला कायमचं आमच्या घरी पाठवा आणि मग या चाव्या तुमच्या हातात येतील असं म्हणत त्या चावीची मूठ आता मल्लिका आवळते। मंदाकिनी म्हणते व्याहीनबाई अहो बघताय ना, मी खूप प्रयत्न करते, आमच्या रोहनला तयार करणं इतकं सोपं नाही आहे बरं का। आता मल्लिका म्हणते तो तुमचा रोहन आहे ना खूप साधा आहे, आमची अधीरा त्याला झेपणारच नाही आहे, म्हणूनच मी म्हणतीये आमच्या अधीराला आमच्या घरी पाठवून द्या। उद्या जो त्यांचा डिवोर्स होणार आहे तो एक दिवस आधीच होऊ द्या, आज जर डिवोर्स झाला तर चांगलंच नाही आहे का असं म्हणत आता मल्लिका त्या फ्लॅटच्या चाव्या मात्र हाताने फिरवत असते। मित्रांनो इकडे
मात्र मंदाकिनी म्हणते खरंच आहे मल्लिका, तुमचा फ्लॅट मला हवाय. हसतच मल्लिका म्हणते चला आता पटकन कामाला लागा. आता इकडे अधिरा खूप हर्ट होऊन बेडरूममध्ये विचार करत असते. मित्रांनो, त्याच वेळेस स्वानंदी अधिराकडे येते. तर अधिरा स्वानंदीला आता गुड मॉर्निंग करते. आता स्वानंदी अधिराला स्ट्रॉंग कॉफी घेऊन आल्याचं सांगून ती देत असते. तेव्हा अधिरा तो कॉफीचा कप बाजूला ठेवते. आता स्वानंदी म्हणते हे बघ अधिरा, काल आई जे बोलली ना ते खरंच चुकीचं आहे, पण आई सोडून बाकीच्या सगळ्यांची तू लाडूबाई आहेस की नाही, आणि मला सुद्धा तू खूप आवडतेस असं स्वानंदी अधिराला सांगते. अधिरा म्हणत असते की ते सगळं ठीक आहे ग नंदुताई, पण तू अशा माणसाबरोबर राहिली ज्या माणसाला सततच राग येतो, सतत तुझ्यातल्या वाईटपणाच्या गोष्टी तो बाहेर काढतो, त्याच्यासोबत तू राहशील का? स्वानंदी म्हणते हे बघ, तुझं दडपण, तुझ्या मनावरचं ओझं सगळं मला कळतंय ग. आणि त्यानंतर आता स्वानंदी म्हणते की खरंच आई तुझ्यावरती चिडली आहे अधिरा, पण बाकी सगळी माणसं तुझ्याशी अगदी छान वागत असतील, तुझा लाड करत असतील, तर त्या आईचा राग धरून काय उपयोग बरं, सांग बरं. स्वानंदी अधिराला खूप प्रेमाने समजावते. स्वानंदी म्हणते हे बघ अधिरा, मला कळतं ग तुमच्या दोघांमध्ये आत्ता सध्या खूप टेन्शन आहे. आता स्वानंदी म्हणते हे बघ अधिरा, तुम्ही एकमेकांना भेटा, एकमेकांना बोला आणि गोष्टी सॉल्व्ह करा. आता अधिरा बाजूला जाते. स्वानंदी म्हणते हे बघ, टाळाटाळ आता खूप झाली आहे, आता भेटल्याशिवाय या गोष्टीला सोल्युशन भेटणार नाहीच आहे. तर आता त्याच वेळेस मित्रांनो, अधिरा स्वानंदीचं हे बोलणं पडद्याच्या आड दाराच्या बाहेर ती ऐकते, म्हणजे ती अर्पिता. आता अधिरा म्हणते की नंदुताई, तुला काय वाटतंय, भेटल्यावरती सगळं काही सॉल्व्ह होणार आहे का? म्हणूनच स्वानंदी म्हणते हो, तुझा नवरा कसा आहे एवढा काय विचार करतेस तू, त्याला भेट, विचार, बोल आणि काय त्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करून टाका. आता एकदम छानपैकी स्वानंदीने अधिराला समजावलेलं असतं. आता मात्र रोहनला भेटायला तयार केलेलं असतं. तर अधिरा ते सगळं ऐकते. आता मित्रांनो, इकडे मात्र समरला भेटल्यानंतर रोहनचे बाबा रोहनला घेऊन थोडंसं बाहेर येतात. एका टपरीवर चहा पीत रोहनला बोलत असतात. हे बघ रोहन, तू अधिराला भेट, अधिराशी बोल, तिच्या मनात तुझ्याविषयी गैरसमज होईल बरं का, नाही तर अधिराचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. रोहन विचार करतो, बाबा आम्हाला माहिती आहे अधिरा आपल्या घरात ॲडजस्ट नाहीच करू शकत. तर आता बाबा बोट करून म्हणतात हे बघ रोहन, हे सगळं तुझ्या आईमुळे झालंय, अधिराच्या स्वभावामुळे. अजिबात तू तिला दोष देऊ नकोस. आजपर्यंत तुझी आई तिच्यासोबत किती विचित्र वागतीये. रोहन म्हणतो हे बघा, मला आता एका ऑफिसच्या कामासाठी बाहेर जायचे, बाबा तुम्ही घरी जा. आणि इकडे बाबा आता घरी जातात. मी सांगितलेल्या गोष्टीचा तू नीट विचार कर बरं का रोहन. आणि तेवढ्यात स्वानंदीचे बाबा जाता जाता स्वानंदी ही रोहनला फोन करते. तर आता रोहन अधिराची चौकशी करत म्हणतो कशी आहे अधिरा. आता मात्र स्वानंदी म्हणते की ती एवढी बरी नाही आहे रे, पण तुला काहीतरी करावंसं असं वाटत नाही का रे रोहन. स्वानंदी म्हणते की तिच्याशी सुंदरपणे भेट, तिला बोल, तिला एकदम कम्फर्ट फील दे, छानपैकी सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करा ना. रोहन म्हणतो आम्ही जर भेटलो तर गोष्टी चिघळतील, म्हणून आमच्यामध्ये भांडण होतील नंदुताई. स्वानंदी म्हणते हे बघ, आता मग तुम्ही बोलणारच नाही आहेत का? आता दोघांपैकी एकाने तरी समंजसपणा दाखवायला हवा ना. रोहन, कळतंय का तुला? स्वानंदी म्हणते तू दाखव ना समंजसपणा, कारण तू तिचा नवरा आहेस. आणि रोहन म्हणतो विचार करतो आणि सांगतो. स्वानंदी म्हणते विचार काही करू नको रे, काहीतरी आता कृती करा. स्वानंदीने आता काही करून अधिराला भेटण्यासाठी रोहनला सल्ला दिलेला असतो. आणि मित्रांनो, इकडे आता अर्पिताच्या सासूने तिला फोनवरती घरी बोलावलेलं असतं. आता अर्पिता म्हणते ठीक आहे आई, मी निघाले की कॉल करेल. आणि अर्पिता फोन ठेवते. तर तेवढ्यात मल्लिका मॅडम मागून येते. मल्लिका म्हणते कोण होतं ग आप्पे? आता माझी सासू असं म्हटल्यावरती म्हणते कुठे जाते, कोणासोबत बोलते, काय करते, सगळं विचारते. आता अर्पिता म्हणते अगं मॉम, सासूबाईंचा फोन होता, सासू कॅटेगरीच्या बायका एवढ्या बोलचट का असतात ग, काय माहिती. मल्लिका म्हणते अगं हावरट असण्यापेक्षा बरंच काही. आणि मल्लिका म्हणते डॉलची सासू आहे ना ग, एक नंबरची हावरट बोलचट बाई. हरसतच मल्लिका तिची चांगलीच मजा घेते. तिला ना मी 4 BHK फ्लॅट दाखवून आले. मल्लिका म्हणते मी तिला फक्त फ्लॅटच दाखवला तर ती इतकी नाचतीये ग आप्पे, विचारूच नको आता काही. लगेच त्या फ्लॅटची स्वप्न बघायला लागली. आणि मल्लिका म्हणते की आता ना रोहन अधिराचा डिवॉर्स झाल्याशिवाय ती काही स्वस्थ बसणार नाहीच आहे.
अर्पिता म्हणते, मॉम अगं ती गळाला लागली आहे मासा, आता त्या मुलीचे उद्योग काही थांबत नाहीये. मल्लिका म्हणते काय झालं? आता अर्पिता म्हणते की ती स्वानंदी सतत अधीराचा ब्रेन वॉश करत असते. आत्ता घडलेली सगळी हकीकत अर्पिता मल्लिकाला सांगत असते. अर्पिता आता मल्लिकाला म्हणते की ती कशी अधीरा आणि रोहन दोघांना एकमेकांना भेटायला सांगत होती. जर असं चालू राहिलं ना मॉम, स्वानंदीच्या इन्फ्लुएन्स खाली यायला अधीराला वेळ लागणार नाही बरं का. मल्लिका आता विचारातच पडते. आता ती इकडे विचार करून अधीराने रोहनला फोन केलेला असतो. रोहन म्हणतो हाय अधीरा. अधीरा म्हणते बोल ना रो, कसा आहेस तू? आता रोहन म्हणतो मी ठीक नाहीये ग. अधीरा म्हणते मला काल तुझ्याशी बोलायचं होतं. रोहन म्हणतो अधीरा त्या दिवशी आई एवढी हायपर झाली होती, तिने अजून काही तमाशा केला असताना, म्हणूनच मी हे सगळं टाळत होतो. समजतंय ना तुला? तुला माहिती आहे ना ग आई कशी आहे, तू तरी समजून घे मला, असं आता रोहन तिला बोलत असतो. आता मित्रांनो रोहन बोलतो आणि लगेच अधीरा म्हणते की मला तुला भेटायचे. रोहन म्हणतो आत्ता कसं जमणार आहे अधीरा? अधीरा म्हणते नाही जमणार तुला? अच्छा ओके, आता बायकोला बोलण्यासाठी, बायकोला भेटण्यासाठी तुला तुझ्या आईची परमिशन घ्यायची आहे का? रोहन म्हणतो आईचा यामध्ये काय संबंध अधीरा? अधीरा म्हणते तुला माहिती आहे ना आपल्यामध्ये काय चाललंय रो. आणि अधीरा म्हणते मला काहीच काम नाही, मला फक्त रोजची आठवण काढायची आणि रडत बसायचं, इतकंच काम आहे. आणि आता अधीरा म्हणते की काय काय बोलायचे तुला, मला आत्ता येऊन भेट. आणि रोहन म्हणतो मला नाही जमणार. तर अधीरा म्हणते की मी काय तुझी कॉलेजमधली फ्रेंड नाही आहे रे. अधीरा म्हणते की एकतर मी घर सोडून आल्यापासून तू मला एकदाही कॉल केला नाही बरं का, आणि काल सुद्धा तू तडकाफडकी निघून गेला आणि आत्ता सुद्धा मला भेटत नाहीयेस. रोहन म्हणतो अगं सगळेजण माझ्यावरच ब्लेम करतात, या पॉइंटला मी काय करायला हवं होतं? आता अधीरा म्हणते की मला माहिती आहे रो, तुझ्याच आईने सांगितलं की मला भेटायचं नाही म्हणून. रोहन म्हणतो अधीरा असं बिलकुल नाही आहे ग, ती काहीच बोलली नाही. अधीरा म्हणते असंच आहे. आणि जर अधीरा म्हणते की मी काही जरी केलं आता तरी सुद्धा तुला काहीच फरक पडत नाहीये, आणि काल सुद्धा तू माझी बाजू घेऊ शकत होता तरी तू माझ्या बाजूने स्टँड घेतला नाहीये. रोहन अरे असं अधीरा बोलत असते. दोघांमध्ये आता अजूनच भांडण होऊ लागतं. अधीरा म्हणते काल सगळ्यांच्या समोर तुझी आई रोहन सगळ्यांच्या समोर माझा अपमान करत होती, माझा कितीतरी इन्सल्ट करत होती, पण तू अरे तू काहीच बोललं नाहीस. लगेच आता अधीरा म्हणते तुला हा प्रॉब्लेम खूप सोपा वाटत असेल, तू विचार करत असशील की ओके बायको आहे, आई आहे, दोघींचा प्रॉब्लेम आहे, काय ते या दोघी बघून घेतील असं अधीरा म्हणते. की तुला असंच वाटतं ना की मी नको यामध्ये पडायला, माझा गेम एकदम मी सेफ खेळणार. तर आता रोहनला राग येतो. मित्रांनो रोहन म्हणतो इनफ अधीरा, बस झालं अगं. रोहन आता चिडतो की मला दोष देण्यापूर्वी स्वतः सुद्धा वागणं बघ ना. पार्टीच्या रात्री सुद्धा मी तुला रिक्वेस्ट करत होतो अधीरा, मी तुला म्हणत होतो की अशी घरी पार्टी नकोय. आता अधीरा म्हणते की एवढं सगळं होऊन सुद्धा तू मलाच बोलतोयस, दरवेळेस तुझे सगळे नाटकं तू पूर्ण करतेस, यावेळेस सुद्धा तू तुझा डिसिजन बदलायला तयार नाहीयेस अधीरा, असं रोहन ठामपणे तिला बोलतो. आणि मग तू मला सांग भेटून तरी काय करायचं आपण? आता अधीरा आणि रोहन म्हणतो की आपण भांडणारच आहोत ना, बाकी काय करणार आहोत, त्यापेक्षा न भेटलेलं बरं, असं म्हणत आता रोहनने अधीराचा फोन मात्र चक्क कट केला. अधीरा अजूनच हर्ट होते. त्याच वेळेस आता फोन कट केल्या क्षणी अधीरा स्वानंदीला फोन लावते आणि म्हणते नंदुताई मी तुला म्हटलं होतं ना तो नाही येणार, आणि तसंच झालं. स्वानंदी म्हणते काय झालं अधीरा? स्वानंदी म्हणते म्हणजे काय? बघ ना अधीरा, नंदुताई अगं माझा आता इगो इतका हर्ट झालाय ना, माझा सगळा इन्सल्ट झाला तरी सुद्धा माझा इगो मी बाजूला ठेवला आणि पुन्हा रोहनला फोन करून भेटायला बोलावलं, आणि रोहन मला भेटण्यासाठी सरळ नकार दिल्याचं अधीरा स्वानंदीला सांगत असते. अधीरा म्हणते बघ ना नंदुताई, आता मला रोहनला भेटायचं नाहीये. अधीरा आता ऐकायच्या तयारीतच नसते. अधीरा म्हणते की नंदुताई बस झालं, आमचं बोलणंही होत नाहीये तरी सुद्धा त्याला माझ्याशी भेटणं अजिबात योग्य वाटत नाहीये, बघ ना तूच. अधीरा फोन कट करते. इकडे मात्र मित्रांनो स्वानंदी लगेच रोहनला फोन लावते आणि मला आत्ताच्या आत्ता येऊन भेट म्हणून विचारते, आणि रोहनचा नाविलाज होतो आणि तो आता स्वानंदीला येऊन भेटतो. आणि स्वानंदीला येऊन भेटताच पुन्हा आता स्वानंदी रोहनला प्रेमाने समजावते. रोहन आता स्वानंदीचं सुद्धा न ऐकता तिकडून निघतो. तर आता इकडे मल्लिकाने दुसरा डाव खेळलाय मित्रांनो. मंदाकिनीने आता जे डुप्लिकेट रोहनच्या सह्या करून डिवॉर्स पेपर दिलेले असतात ते आता मल्लिका अधीराला दाखवते, आणि रोहनने आपल्याला डिवॉर्सची नोटीस पाठवली हे सत्य आता कळता क्षणी अधीराला आता मात्र भयानक धक्का बसलेला असतो. आता रागाच्या भरात अधीरा टेरेसवर जाऊन आता जीव देण्याचा प्रयत्न करू लागते. त्याच वेळेस आता घाबरलेली मल्लिका समरला फोन करून इकडे
अधिरा टेरेसवर जाऊन जीव देण्याचा प्रयत्न करते असं सांगताच समरच्या काळजाचा ठोका चुकतो मित्रांनो। आणि आता समर हा अधिराला कसा वाचवणार? अधिरा आणि रोहनला आता बरोबर इकडे एकमेकांच्या सोबत आणण्यासाठी मित्रांनो समर स्वानंदी काय करणार हे सगळं बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी मित्रांनो बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक आणि एक हाईप मात्र करायला विसरू नका। मित्रांनो रोज तुम्हाला या मालिकेचे खरेखुरे रिव्ह्यू आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे। तो उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यू सोबत। तोपर्यंत धन्यवाद।